श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कुलदेवाची सेवा, आता आपल्या जसं नवरात्र देवीचे नवरात्र असतात तसे कुलदेवाचे पण षडरात्र असतात। कुलदैवत म्हणजे आपले खंडोबा, सर्व म्हणजे पूर्ण भारताचे कुलदैवत हे खंडोबाच आहे, कोणाचे दुसरे नाही, सगळ्यांचे वडील एकच आहे। आई आहे म्हणजे आपली कुलदेवी 3 प्रकारचे आहे। तो कोल्हापूरची महालक्ष्मी, त्यानंतर माहूरची रेणुका आणि तुळजापूरची तुळजाभवानी, या 3 पैकी आपली कुलदेवी असते। तसं कुलदैवत हे आपले एकच असतं, म्हणून आपल्याला खंडोबा महाराज हे सर्व पूर्ण भारताचे नाही पूर्ण जगाचे म्हटले तरी चालेल कुलदैवत आपले खंडोबाच आहे। तर आता यांची सेवा काय करायची, आता यांचा उत्सव आहे, जसं देवीचा उत्सव असतो नवरात्र तसंच यांचा पण षडरात्र उत्सव असतो। आणि आज त्यांचा आता 13 डिसेंबर पासून त्यांचा उत्सव आहे, म्हणजे आपल्याला मल्हारी षडरात्र 13 डिसेंबर पासून तर 18 डिसेंबर पर्यंत आपले मल्हारी षडरात्र आहे। आता याच्यामध्ये म्हणजे आपल्या आपल्या प्रथेनुसार काही काही जणांकडे जसे आपले कुलदेवीचे आपण घट बसवतो तसेच काही जणांकडे हे घट पण बसवतात आपले षडरात्रचे, मल्हारी षडरात्रचे। आणि मग तसंच आपले कुलदेवीचे जसे घट बसवतो, गुळाची पाटी घेऊन माती भरून त्यात धान्य पेरून घट लावून त्याच्यावर माळा चढवतो आपण, जसं काही कुलदेवीचं करतो। नवरात्रात जसे अश्विन नवरात्रात घट बसवतो, त्यानंतर कलशावर देवीचा टाक जसा ठेवतो तसंच खंडोबाचा टाक, असं काही जणांकडे पद्धत आहे। ज्यांच्याकडे पद्धत आहे त्यांनी तसं करावं, ज्यांच्याकडे पद्धत नाही त्यांनी आपले साधं फक्त एक अखंड दिवा लावा 6 दिवस जसं आपण नवरात्रात लावतो, आणि आपल्या मल्हारी सप्तशतीचे जास्तीत जास्त पारायण करा। आता मल्हारी सप्तशती आपण बघितलीच असेल, आता सगळ्यांकडे आहेच, ही नसेल तर आपल्याकडे ती मिळेल। आता हे थोडं फ्रंट कॅमेरा असल्यामुळे आपल्याला उलट दिसत आहे, पण हे मल्हारी सप्तशती आहे। आता याच्यामध्ये 2 आहे, एक छोटं पण आहे मोठं पण आहे। बुक एकच आहे, फक्त हे बाइंडिंगचं आहे आणि मोठं अक्षर आहे। बघा, हे बाइंडिंगचं कव्हर आहे जाड मधलं आणि अक्षर मोठं आहे, म्हणून आपल्याला हे मोठं दिसतं, नाही तर हे सर्व एकच आहे। आणि ह्याचं अक्षर बुक छोटं आहे, अक्षर पण छोटं आहे याचं, म्हणून आपल्याला हे छोटं दिसतं। बाकी ओवी वगैरे पूर्ण त्याच आहे। तर आपल्याला ह्या जे आहे मल्हारी सप्तशतीचे आपल्याला 6 दिवसामध्ये साधारण 11 म्हणा, 21 तर होणार नाही, झाले तरी ज्याचे झाले त्याचे चांगलेच आहे, कमीत कमी 11 तरी पाठ करायचे, 7 किंवा 11 पाठ याचे करायचे, म्हणजे आपली कुलदेवाची सेवा जशी आपली कुलदेवीची सेवा करणं गरजेचं आहे, तसंच आपल्याला कुलदेवाची सेवा सुद्धा करणं गरजेचं आहे। कसं असतं बघा, जेव्हा छोटे छोटे संकट येतात तेव्हा आपण आईकडे मागतो, म्हणजे जसं की आपलं बघा थोडंसं लग्नाचं संकट, आता आपल्या मुलींचे लग्न असेल, स्वतःचं लग्न असेल, त्यानंतर आपल्याला काही हवं असेल म्हणजे धंदा, त्यानंतर आपलं म्हणजे बिझनेससाठी झालं, त्यानंतर तुम्हाला सांगते संसारासाठी झालं, ह्या ज्या गोष्टी आहे याच्यासाठी आपल्याला आईकडे म्हणजे आपल्या कुलदेवीकडे मागावं लागतं। परंतु एखादं मोठं संकट असेल ना, काही एखादं तुमच्यावर मोठं संकट आलेलं, आघात आलाय, अपघात झालाय, अशा वेळेला आपल्याला कुलदेवालाच मागावं लागतं, कारण की कुलदैवत म्हणजे आपले बाप असतात। आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला छोटी गोष्ट लागली का आपण आई दे ना करते, पण एखादी मोठी, आता समजा मोठी लागली तर आपण पप्पांकडेच मागतो, वडिलांकडेच मागतो। तसंच असतं, हे छोटे संकट असतात हे आई निवारते आणि मोठे संकट वडील। म्हणून आपल्याला जेव्हा काही उदाहरणार्थ बघा, आपल्याला ठेच लागली तर आपण काय म्हणतो, आई गो ठेच लागली, आई गो म्हणतो, पण त्याच वेळेला जर आपल्याला एखादा साप दिसला मोठा तर आपण त्याला म्हणतो बाप रे असं म्हणतो, किंवा एखादं आग लागली तर आपण त्याला आई गो आग लागली असं नाही म्हणतो, अरे बाप रे असं म्हणतो। म्हणजे याचा अर्थ काय झालं, मोठं संकट जेव्हा असतं तेव्हा आपल्या तोंडातून बरोबर बापरे निघतं, कारण की तेव्हा म्हणजे मोठ्या संकटाला बापच आपल्याला तारत असतो। म्हणून आपल्याला आपले वडील जे आहे, आपले हे कुलदैवत खंडोबा आहे, म्हणून यांची आपल्याला सेवा ही करायची आहे। वर्षातून आपल्याला तसं दर रविवारी आपल्याला मल्हारी सप्तशतीचा पाठ करायला हवा, नाही जमलं तर रोजचे 2 अध्याय करायचे। त्याला काय असं हे नाही, कोणी पण करू शकतो। समजा एखाद्या शक्यतो घरातल्या कर्त्या पुरुषाने केलं तर खूपच चांगलं आहे, कारण की कुलदेवाची सेवा जसं कुलदेवीची सेवा
घरातल्या कुलस्त्रीने केले तर लवकर फलद्रूप होते, तशीच जर कुलदेवाची सेवा जर घरातल्या घरत्या पुरुषाने केली तर लवकर फल देते. म्हणून शक्यतो घरच्या पुरुषाने ही कुलदेवाची सेवा नक्की करावी. जसं जमेल तसं करा, म्हणजे त्याला काय अशी वेळेचं बंधन नाही. तुम्ही जर ऑफिस करत असाल, तुम्ही जॉबला असेल, तुमचा बिझनेस असेल, तुम्हाला सकाळी वेळ भेटत असेल सकाळी करा, संध्याकाळी वेळ भेटत असेल संध्याकाळी करा. पण दिवसातून एक तरी पाठ करा. तर 6 दिवसात आपण 7 पाठ तर सहज करू शकतो. 1 दिवस 2 आणि जर 11 केले तर अधिक उत्तम, 14 केले तर त्याहून उत्तम. म्हणजे जसं आपल्याला ॲडजस्ट होईल तसं. पण जेवढी जास्तीत जास्त आपल्याला सेवा करता येईल तेवढी करावं. आपण प्रत्येक व्हिडिओत सांगतो, जसं नवरात्रात वगैरे असेल तर की आता हे पण झालं. आता हे खंडोबा षडरात्र आहे म्हणजेच नवरात्र 9 दिवसाची असते म्हणून नवरात्र म्हणतात आणि हे 6 दिवसाचे असतं म्हणून याला षडरात्र म्हणतात. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा काही त्यांचे उत्सव असतो त्यावेळी त्यांचं तत्व हे जास्त प्रमाणात असतं. तसंच आता मल्हारी षडरात्रमध्येच, खंडोबा षडरात्रमध्येच तेव्हा खंडोबाचं जे तत्व आहे हे आपल्याला जास्त प्रमाणात मिळतं, कारण की ते जास्त प्रमाणात पृथ्वीवर असतं. म्हणून त्या पिरियडमध्ये आपल्याला खंडोबाची जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी करायची. ते करायचं आपल्याला. मल्हारी सप्तशतीचे पाठ करायचे आणि मंत्र आहे बघा, तुम्ही हा मंत्र पाठ करून ठेवा. जर समजा तुम्ही जॉब करत असेल, तुम्ही कुठे बाहेर जात असेल, काम करत असेल, काम करता करता सुद्धा तुम्ही हा मंत्र जर पाठ करून ठेवला ना, तर काम करता करता सुद्धा तुम्ही याचं पठण करू शकता. म्हणजे तुम्हाला हा मंत्र तुम्ही मनातल्या मनात जप करू शकतात. म्हणजे कसं आहे बघा, साधारण आपलं नाही काय झालं तर निदान जप तरी होईल. तर तो जप मंत्र थोडासा हे आहे पाठ केल्यावर काही अवघड नाही जाणार, पण पाठ करायला लागेल. तो पाठ केल्यावर तुम्हाला एकदम सोपं होईल. हा मंत्र आहे बघा, आपला पान नंबर 22 वर आहे मंत्र. मी बोलून दाखवते. मंत्र असा आहे, मल्हारी मार्तंड मंत्र असं म्हणतात त्याला. तो 47 अक्षरांचा मंत्र आहे तो. तर मंत्र असा आहे बघा, ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्रूं ह्रूं ध्रूं प्रियानंद गंगा महालसाभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारे नमः. भ्रूं ध्रूं भ्रूं स्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. हा असा मंत्र आहे. हा मंत्र आपल्याला कमीत कमी जितकं जास्त वेळ, म्हणजे कमीत कमी 1 माळ करायचा. जर समजा तुम्हाला साधारण पाठ करायला जमतच नसेल तर, आणि नाही जमलं, समजा तुम्हाला तेही जमलं नाही, तर तुम्ही तो मंत्र पाठ करून ठेवा किंवा तुम्ही मोबाईलवर डाउनलोड करून ठेवा. तुम्ही जर ऑफिसमध्ये बसमध्ये जात येत असेल तर तुम्ही तेव्हा ऐकून तुमचा पाठ होईल. त्यांच्याबरोबर आपण बोलून आपला पण पाठ होईल. मग आपण काम करता करता सुद्धा तो मंत्र म्हणू शकतो. मंत्र थोडा अवघड आहे, कारण की ते अक्षर आपल्या तोंडात बसलेले नाही आणि आपल्या नेहमीच्या असं साधं पण नाही आहे. मंत्र थोडासा अवघडच आहे, त्यामुळे तो थोडा पाठ व्हायला एक तुम्हाला साधारण तरी अर्धा तास तरी जाईल. साधारण मला वाटतं अर्धा 1 तास तरी जाईल, पण नंतर तो पाठ होईल, काही प्रॉब्लेम नाही. तर अशी पण आपण सेवा करू शकतो. म्हणून आपल्याला सांगते की जेवढी आपल्याला जास्त सेवा करता येईल ना या षडरात्रमध्ये खंडोबाची, तेवढी करायची. कारण की तुम्ही जेवढी सेवा ह्या खंडोबाची करणार ह्या षडरात्रमध्ये, तर तुमचं वर्षभराचे संकट तुमचे निवारण करेल खंडोबा. वर्षभरात तुमचं हे करेल ना, म्हणजे तारण करेल. म्हणून आपल्याला खंडोबाची सेवा ही षडरात्रमध्ये रोज करायची आहे. तेवढे 7, 11, 14 पाठ करायचे आहे आणि त्यानंतर आपण प्रत्येकाने करायचे. कसं आहे, 2 अध्याय तरी रोज वाचायचे. त्यानंतर तुम्ही बघा, मल्हारी सप्तशतीचे रोज आपल्या नित्यसेवेमध्ये जसं स्वामी चरित्राचे 3 अध्याय वाचतो ना, तसं मल्हारी सप्तशतीचे 2 आणि दुर्गा सप्तशतीचे 2 वाचायचे. म्हणजे आपली कुलदेवीची पण सेवा होईल, कुलदेवाची पण सेवा होईल आणि आपल्या गुरूंची पण सेवा होईल. आणि काहीच वेळ नाही लागत. 2-2 अध्याय वाचायला काही वेळ नाही लागत. एक 10 मिनिटं सुद्धा नाही लागत. तर साधारण तुम्हाला 3 अध्याय स्वामी चरित्र, 2 अध्याय मल्हारी सप्तशती आणि 2 अध्याय दुर्गा सप्तशती. एक अर्धा तास जाईल तुम्हाला सगळ्या सेवेमध्ये. बाकी त्यापेक्षा जास्त नाही लागणार. तर मग अर्धा तास त्याला आणि माळे करायला 20 मिनिटं. असं तुमचं साधारण 1 तास जरी तुम्ही, आणि बाकी तुम्ही समजा काही स्तोत्र मंत्र म्हटले, तर तुम्ही 1 तास जरी सेवा केली दिवसभराची, त्याला वेळेचं बंधन नाही. तुम्हाला सगळ्यामधून तारतील स्वामी मग. तर अशी ही सेवा आहे. तर आपल्याला ही करायची आहे मल्हारी षडरात्रची. तर सेवा मल्हारी षडरात्र कधी सुरू होतं बघा, पुन्हा सांगते.
13 तारखेपासून सुरू होत आहे. तर आता 13 तारखेला संध्याकाळी 5 वाजे तर सेवा कधी सुरू करायची बघा, 13 तारखेपासून सुरू करायची तर 18 तारखेपर्यंत करायची. हे 6 दिवस आपल्याला सेवा करायची. तर ह्या 6 दिवसात आपण जास्तीत जास्त सेवा करून आपल्या कुलदेवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि आपल्या म्हणजे पूर्ण परिवारावर आपल्या जे काही मोठे मोठे संकट असेल त्याच्यापासून आपले कुलदैवत आपल्याला नक्की तारतील. तुमची तेवढी सेवा असायला हवी. नाहीतर मग काय होतं, ताई असं असं झालं, मग मला का नाही तारलं, माझं का हे संकट स्वामींनी मग हे नाही केलं, का नाही माझं संकट ते केलं, तर कारण की आपली ती कुठेतरी सेवा कमी पडते. जेवढी सेवा असेल तेवढं स्वामी ते नक्कीच करतात. पण आपलं सेवा कमी असेल आणि आपलं मागणं मोठं असेल तर मग थोडं स्वामींना पण तेवढी आपली सेवा होईपर्यंत थांबावं लागतं द्यायला आपल्याला. देतात ते पण थांबावं लागतं. म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात घ्या. आपल्याला जेव्हा जेव्हा अशी काही संधी येते ना, तेव्हा आपण त्या संधीचं सोनं करून घ्यायचं असतं. जशीच आपल्याला ही मल्हारी षडरात्र हे जे आहे, हे आपल्या कुलदेवाची सेवा करण्याचं संधी आहे आणि आपल्याच जीवनाचं सोनं करण्याची संधी आहे. म्हणून ही संधी आपण सोडायची नाही आणि जास्तीत जास्त सेवा ह्या षडरात्रामध्ये मल्हारी सप्तशतीची करायची आणि आपल्या कुलदेवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आणि त्याच्यामुळे आपले संकट नक्की निवारण होतील. तर आपण नक्कीच करणार, मला माहिती आहे. तर असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा आपल्या स्वामींच्या आणि कुलदेवाच्या चरणी अर्पण करू आणि आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.